हे साले चे लोक, हे साले चे लोक कोण जात आहेत हे नाही, दोन कट हे कटपट करणार आंदोलन होतात, विरोध आहेत काय ठेवायचंय, आंदोलन होतात. ते शब्द काढायचा नाही हा. हे डरपोक हिंमत असलं या ना मतदारसंघात आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील. कळले काय हा. कावळ्याच्या शापानं संजय राऊत गाय मरत नसते. तो कावळा तरी प्रामाणिक आहे, तुम्ही तेवढे सुद्धा प्रामाणिक नाही आहात संजय राऊत. तुम्ही या महाराष्ट्रातली संस्कृती ही खालच्या थराला नेऊन ठेवली आहे. 2/3 खासदार ज्या वेळेला आपली भूमिका बदलतात, नक्कीच त्यामागे गंभीर कारण असतं. आपल्यासोबत आहेत भाजपचे मुंबई महानगरपालिकेमधील गटनेते गणेशजी खनकर. सर्वप्रथम MTB मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सर्वत्र आज दिल्लीमध्ये घडणाऱ्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, भाजप म्हणून एक मित्र पक्ष म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? या सर्व घडामोडींकडे आम्हीच सकारात्मकतेने बघतो. असं आहे की निवडून आलेला प्रतिनिधी ज्या वेळेला आपला पक्ष बदलतो, ज्यावेळी आपली भूमिका बदलतो, त्यावेळेला त्यामागे निश्चितच काही ना काही कारण असतं. आणि विचार करा, 9 खासदारांपैकी 6 खासदार म्हणजे 2/3 खासदार ज्या वेळेला आपली भूमिका बदलतात, नक्कीच त्यामागे गंभीर कारण असतं. पक्ष नेतृत्वाची जी काही कसोटी म्हणता येईल, की ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये असतो त्यावेळी पक्ष टिकून ठेवायचा असतो. आम्ही सुद्धा होतो ना. आम्ही 2-2.5 वर्ष विरोधी पक्षात बसलो. आमचे 105 आमदार होते. सत्तेवर येता येता आम्हाला विरोधी पक्षात बसवलं. आमचा एकही आमदार फुटला नाही त्यावेळेला. सर्व आमदार हे 2-2.5 वर्ष आमच्या सोबत होते, संघर्ष करत होते. आमच्या आमदारांवरती खोटे खटले दाखल केले गेले, पण एकाही आमदाराने पक्ष सोडला नाही. हे आपल्यासमोर उदाहरण आहे. त्यामुळे हा पक्ष वारंवार का फुटतो, का आपले निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्याला सोडून जात आहेत, हे ज्या त्या पक्षाने खरंच याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि मी ह्या आवर्जून सांगेन की 2019 साली सत्ता मिळवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने हिंदुत्वाशी काडीमोड घेतलात, आपण हिंदुत्वाला सोडलं, विचारांना सोडलं आणि केवळ सत्तेसाठी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचं म्हणजे काही आणि मुळात तुम्ही निवडणुकीपूर्वी तुम्ही आमच्या सोबत होतात. आज जे संजय राऊत रोज सकाळी राजीनामे द्या, मग तेव्हा का नाही दिले राजीनामे? तेव्हा तुम्ही 2019ला आमच्यासोबत युती म्हणून लढलात आणि तुम्ही निकाल लागल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री पदाचा तुम्ही का नाही राजीनामे दिले? तुम्ही राजीनामे द्यायचे होते, परत निवडून यायचं होतं आणि करायचं होतं ना सरकार स्थापन. तेव्हा का नाही केलं तुम्ही? संजय राऊत, एक तर तुम्हाला आता कोणी गांभीर्याने घेत नाही. आणि एक म्हण लक्षात ठेवा, कावळ्याच्या शापानं संजय राऊत गाय मरत नसते. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी तो कावळा तरी प्रामाणिक आहे, तो कावळा तरी प्रामाणिक आहे. तुम्ही तेवढे सुद्धा प्रामाणिक नाही आहात संजय राऊत. बदलणारी भूमिका, रात्री 12 वाजता कुठल्या अवस्थेत तुम्ही पत्रकारांशी बोलता, पत्रकारांना ज्या पद्धतीनं बोलता, तुम्ही या महाराष्ट्रातली संस्कृती ही खालच्या थराला नेऊन ठेवली आहे. आज काही 2-4 लोक टाळ्या वाजवत असतील संजय राऊत, पण या संस्कृतीचा ऱ्हास करणारे म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्हाला वरच्या पातळीचं स्थान दिलं जाईल. ऑपरेशन टायगर हे शिंदे यांच्या शिवसेनेने केलं आहे, पण संजय राऊत सातत्यानं भाजपवर आरोप करत आहेत. त्यांनी आज ट्विटसुद्धा केलं आहे एक, ज्याच्यामध्ये पैशाचे राज्य हे वैश्याचे राज्य असं म्हटले आणि भाजपच्या या गोष्टीला कधीही माफ करणार नाहीत लोक असं म्हटले. म्हणजे त्यांनी ही तुलना केलेली आहे आज ट्विट करून. काय म्हणाल तुम्ही? बघा, असं आहे की संजय राऊत सारख्या कुठलीही नीतिमत्ता तत्व नसलेल्या माणसाला गांभीर्याने घ्यायचं नसतं. जो शब्द तुम्ही संजय राऊत वापरलात, मला बरं वाटलं. शब्द वेश्या वापरला त्यांनी. मग संजय राऊत, तुम्ही कुठल्या दाराची वेश्या आहात? तुम्ही कुठल्या दारातली वेश्या आहात? 10 वेळा फिरलात ना तुम्ही. कधी यांच्या दारात जाता, कधी त्यांच्या दारात जाता, कधी अग्रलेख वाचा ना संजय राऊत तुम्ही. सामनामधनं काय काय लिहिलेलं होतं? पांढऱ्या पायाची बाई, पांढरं कपाळ, हे तुम्हीच म्हणाला होता. त्यांच्याच दरबारी जाऊन तुम्ही नाक घासता. संजय राऊत, बोलताना थोडी नीतिमत्ता बाळगून बोला. तुम्ही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख का करता? तुमचा पक्ष तुम्हाला सांभाळता आला नाही. तुम्ही बघा. दुसरी बाब, कधी कधी थोडं मागे वळून बघितलेलं बरं असतं.
आपण मुख्यमंत्रीपदासाठी किती आतुर झाला होतात, शरद पवारांची युती करण्यासाठी आपण किती आतुर झाला होतात. एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये, आता मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे, एकाच पक्षाचं काम करतो साहेब. माझ्यासोबत मित्रपक्ष म्हणून शिंदे साहेबांचं मी कधी कधी बाजू लावून धरतो. माझं काम आहे ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत, तेव्हा मुख्यमंत्री होते. संजय राऊत एकाच वेळेला तीन पक्षाची भूमिका मांडतात. 3 पक्षाची, ते शिवसेनेचे उभाडाची भूमिका मांडतात, ते शरद पवारांची भूमिका मांडतात, मग काँग्रेसची भूमिका मांडतात. म्हणजे त्यांचा आवाका तुम्ही बघा. आणि त्यामुळे वेशा शब्द जो वापरला, अहो संजय राऊत, हा शब्द तुम्हाला चपलक बसतो. तुमच्या बाबतीत काय म्हणायचं, तुम्ही कोणाच्या दारात आहात. त्यामुळे शब्द वापरताना आपण जपून वापरा. टीका जरूर करा, पण ती नीतिमत्तेला धरून करा. आणि ज्यांची नीतिमत्ता संपली आहे, संजय राऊत तुमच्यासारख्या व्यक्तींनी आमच्याविषयी न बोललेलं बरं. महानगरपालिकेत सुद्धा खासदार जे संजय दिना पाटील आहेत, त्यांच्या कन्या ज्या नगरसेविका आहेत त्या सुद्धा गैरहजर राहत्या मिटिंगला उभाटाच्या. त्यांच्यासुद्धा काही हालचाली सुरू आहेत असं वाटतं. आणि ऑपरेशन लोटससुद्धा महानगरपालिकेत दिसेल का? थोडं वाढ बघा. ऑपरेशन लोटस कायम सुरू असतं, फक्त ते योग्य वेळ आल्यानंतरच आम्ही जाहीर करतो आणि सांगतो. आणि ज्यावेळेला ऑपरेशन लोटस सुरू असतं त्यावेळेला काय काय होतं ते तुम्हालाही माहिती आहे. की खासदार ते आमदार 2022 साली कधी निघून गेले हे त्यांनाही कळलं नाही. तू राशील नाही तर मी राहीन हे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं. कधी खालचं जाजं मोडलं गेलं त्यांनाही कळलं नाही. त्यामुळे योग्य वेळेवरती योग्य तुम्हाला ही गोष्ट कळेल एवढंच सांगतो. पण सुरू आहे एवढं नक्की. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं ह्या घटना सुरू आहेत, येत्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा वर्धापन आहे आता 19 तारखेला, त्याच्यापूर्वी सुद्धा एक मित्र पक्ष म्हणून भाजपची काय भूमिका असेल? म्हणजे या गोष्टीवर प्रत्यक्ष पक्ष म्हणून काही भूमिका मांडणार आहे का? नाही बघा, असं आहे, शिवसेना जी सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी जी स्थापन केली ही एका विचाराला धरून होती. त्यावेळेला मुंबईतल्या मराठी माणसांचा, मराठी बांधवांचा विचार करून माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. ती शिवसेना वाढवली. अनेक शिवसैनिकांचा त्याग या शिवसेना वाढवण्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांचा वर्धापन दिन आहे तो ते त्या पद्धतीनं साजरा करत असतात आणि त्यांना शुभेच्छा आहेत. शेवटी विचार असतो आणि त्या दिवशी काही अपशकुन व्हावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. पण एवढं मात्र नक्की सांगतो, विचारांचा अपशकुन मात्र जरूर होतोय. कार्यकर्ते आपल्याला का सोडून जातात? मी ज्या वेळेला उल्लेख केला की ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली, काय साधनं होती हो? विचार होता ना. शिवसेना प्रमुखांचं वक्तृत्व, त्यांची विचारांप्रती असलेली अढळ निष्ठा, या जोरावर संघटना कुठे गेली, आज कुठे संघटना पोचली आणि आज ही स्थिती का होते? काहीतरी त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं, त्यांना कळेल असं का होतंय ते.